हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, हे बघा आपलं हे चिकन सॉसेजेस फ्रँकी इतकी मस्त डिश आहे. अगदी नवीनच आहे, करून बघा. सगळ्यांना पण अगदी खूप आवडेल आणि हेल्दीसुद्धा आहे. मुलं तर अगदी आवडीने खातील आणि मिनटात संपवतील. चला तर मग बघूया आपण हे सॉसेजेस चिकन फ्रँकी कशी बनवायची आहे ते. आज आपण मुलांच्या डिनरसाठी खूप छान रेसिपी बनवणार आहोत. माझ्या ह्या दुपारच्या चपात्या राहिलेल्या होत्या, तर ह्या चपात्यांचं काय करावं हा प्रश्न पडला होता. मुलांनी तर साफ नकार दिला, आम्हाला चपाती भाजी नको म्हणून. तर मी एक खूप छान नवीन अगदी रेसिपी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ह्या 6 चपात्या आहेत आणि चपातीमध्ये स्टफिंग बनवण्यासाठी मी हे चिकन ब्रेकफास्टचे सॉसेजेस आहेत ते घेतलेले आहेत. हे वेंकीजचे आहेत, आपल्याला कुठे पण अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात. हे बघा, हे चिकनचे सॉसेजेस आहेत. या सॉसेजेसनी आपण फ्रँकी बनवणार आहोत. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले. 2 मोठे कांदे मी हे चिरून घेतलेले आहेत, थोडेसे असे बारीकच चिरलेले आहेत. हे आपल्या मोठ्या विस्तवावरतीच आपण 2 मिनटं जरा परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे. त्याबरोबर आपण 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 शिमला मिर्च त्या पण आपण असं बारीक चिरून घेतलेले आहेत. हे सर्व आपण मोठ्या विस्तवावरती थोडं परतून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये फक्त हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे. जर आपल्याकडे पिवळी लाल शिमला मिरची असेल तर ती पण आपण वापरू शकतो. त्याच्याने पण अगदी आपला हे अगदी खूप छान होईल. अगदी चवीप्रमाणे आपण थोडं मीठ घालूया. मीठ घातलं म्हणजे कांदा आपला पटकन शिजतो आणि स्वादिष्ट लागतो. अगदी मिक्स करून घेऊया. कांदा आपण थोडा परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत, ते बारीक चिरलेले आहेत. त्याच्या बिया आपण सगळ्या काढलेल्या आहेत. बिया काढल्या म्हणजे मग त्याला फिलिंगला पाणी सुटत नाही. मग मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपण थोडीशी मिरी पावडर घालूया, मिक्स करूया. आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे, नाहीतर टोमॅटो आणि ह्या भाज्या जे शिमला मिर्च वगैरे आहे, थोडीशी मिरी पावडर घातलेली आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर या टोमॅटो आणि ह्या भाज्या जास्त शिजल्या जातील. थोड्याशा अशा आपल्याला क्रंची ठेवायच्या आहेत. आता आपण हे बाजूला ठेवूया. आता हे सॉसेजेसचे आपण गोलगोल चकत्या करायच्या आहेत. आपण ह्याच्या गोलगोल चकत्या केलेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. आता हे फ्राय करून घेऊया. मीडियम विस्तवावरती आता हे आपण फ्राय करून घेऊया. आपले सॉसेजेस फ्राय होतात आहेत तोपर्यंत आपण ही 3 अंडी घेतलेली आहेत, ती चांगली फेटून घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि मिरी पावडर पण घातली आहे. थोडी अंडी आपण छान अगदी फेटून घेतलेली आहे. थोडासा पुदिना आणि थोडी कोथिंबीर आपण धुवून चांगली बारीक चिरून घेतली आहे. थोडं आपण टोमॅटो केचप घेतलेलं आहे. आपले सॉसेजेस हे बघा इतके मस्त अगदी छान झालेले आहेत, ब्राऊन कलरचे. आता आपण गॅस बंद करूया. नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला आहे, त्याच्यावरती आपण ही 1 चपाती ठेवायची आहे. चपाती थोडी गरम होऊ दे. चपातीवरती आपण थोडंसं अंडं घातलेलं आहे. चपाती आधी उलट केलेली होती, आता परत उलट करायची आहे. आता आपलं हे अंडं पण छान फ्राय झालं असेल. आता हे काढून घेऊया. दुसरी चपाती मी गरम करायला ठेवली आहे. आता ह्यावरती आपण 1 चमचा टोमॅटो केचप घेतलेलं आहे, ते लावूया सगळीकडे एकसारखं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे फिलिंग बनवलेलं आहे ते घालायचं आहे.
1 टेबलस्पून आपण हे फिलिंग घातलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण हे सॉसेजेस आहेत ते ठेवूया आणि थोडी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घालायचा आहे. थोडं कोथिंबीर आणि थोडा पुदिना घातलेला आहे. थोडेसे आपण चिली फ्लेक्स घालूया, त्याच्याने अगदी छान अशी चव पण येईल अगदी. आणि आता हे आपण रॅप करूया. हे आपण रॅप केलेलं आहे. साईडने आपण थोडंसं तेल घालूया. मंद विस्तवावरती ठेवायचं आहे. आता हे दुसरं पण आपण तसंच बनवून घेऊया. दुसरं पण ठेवलेलं आहे. दोन्ही बाजूनी मस्तपैकी क्रिस्पी करूया. उलट केलेलं आहे. दुसऱ्या बाजूनी पण छान फ्राय करूया. आता आपण हे सर्व करूया. सर्व करताना आपण टिश्यू पेपरमध्ये हे असं रॅप करून आपण मुलांना सर्व करू शकतो. वाव, हे बघा आपलं हे चिकन सॉसेजेस फ्रँकी इतकं मस्त झालेलं आहे. अगदी बनवायला पण अगदी सोपं आहे, झटपट होणारं आहे. मुलांना तर अगदी खूपच आवडेल. अगदी बनवून बघा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.